PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 22वा. लेखिका प्राची सोळे. आजूना मनापासून असं वाटतंय तर नक्कीच हा कुठला तरी संदेश देऊ पाहते नियती. फक्त विचार करून फायदा नाही तर काहीतरी करायला हवंय. मैथिलीच्या मनात एक विचार आकार घेऊ लागला होता. कथा पुढे सुरू. आजो, तुमच्या या शोध कार्यात मी आहे तुमच्यासोबत. गोन्साल्विस काय शोध घेतोय ते पाहू. गरज पडली तर गोव्याला जाऊन राहू काही दिवस. सॉरी अज्जो, मी तुमच्यावर रागवले. मैथिली कान धरत म्हणाले. पण मी नाही रागवलो. मला माझ्या नातीचं प्रेम माहिती आहे. जा आता फ्रेश हो. जेवताना ट्रीपची सारी मजा सांग. किती धमाल केली ते. आज्जो हसून म्हणाले. मैथिली फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये गेली. आदिराजने पोर्चमध्ये कार पार्क केली. त्याने पाहिलं विश्वनाथ यांची BMW कार तिथेच होती. म्हणजे ते अजून ऑफिसला गेले नव्हते. पण त्याला माहीत नव्हतं आता त्याला कोणत्या दिव्याला सामोरे जायचे होते. बंगल्यात प्रवेश केला आणि समोर त्याचं स्वागत विश्वनाथ यांनी केलं, तेही क्रोधित नजरेने. आधी ती नजर ओळखली पण तसे न दाखवू देता तो पुढे आला. नंदिनीने त्याला पाहिलं न कोण आनंद झाला. लगेच रघुला सांगून पाणी व कॉफी आणायला सांगितले. आधी बॅग ठेवून सोफ्यावर बसला. कसा झाला प्रवास? नंदिताने मायेने विचारले. मस्त, रघु पाणी देऊन गेला. आदिराज. शेवटी विश्वनाथ यांचा भडकलेला आवाज कानावर आलाच. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, त्यांनी रागाने म्हटलं. म्हणजे डॅड, मी नाही समजलो. चुप. वर खोटं बोलायला लाज नाही वाटत? विश्वनाथ कमालीचे भडकून बोलले. आता आदिराजही वैतागला. एक तर एवढा प्रवास एकट्याने ड्राईव्ह करून आला. दमलाय. ती कसली विचारपूस न करता हे सरळ ओरडत सुटलेत. घरी असलो म्हणून काय झाले? नोकर चाकर आहेत. मीही काही लहान नाहीये. आदिराज विचार करत होता. आता का गप्प बसलायस? आय एम आस्किंग यू समथिंग. आन्सर मी. डॅड, वेट. तुम्ही फक्त ओरडत आहात आणि मलाच प्रश्न विचारत आहात. पण कशाबद्दल आहे ते तरी सांगा. आधीचा आवाज खूपच रूढ होता. नंदिनीही काहीच न समजून गोंधळली होती. हो, सांगतो ना. आणि तूही ऐक. तुझ्या लाडक्या मुलाचे प्रताप. विश्वनाथ तिच्याकडे रागाने बघत गुरकावले. तुला गृहमंत्र्यांना भेटायला सांगितले होते, हो ना? हो, मी बोललो तुम्हाला. तर नेक्स्ट वीकला त्यांनी शट अप आधी. तू मंत्रालयात गेलासच नाहीस. मी स्वतः दिवेकर शेटे यांना कॉल केला होता. तेव्हा त्यांनी सांगितले तू मंत्र्यांना काय त्यांनाही भेटला नाहीस. तुझं त्यांचं काहीच बोलणं झालं नाही. हे काय आहे? वाय डिड यू लाय टू मी? थिंक केअरफुली बिफोर यू आन्सर. विश्वनाथ त्याच्याकडे ताठ उभे राहत गरजले. एक खोटं बोललं की मग खोट्याची रांगच लागते. खरं कधीही चांगलं. खरं बोलण्याचं भय असतं पण नुकसान तोटे शून्य. त्याची आई नंदिनी सारखी सांगायची आणि आधीने खरं बोलण्याचं ठरवलं. मग जे व्हायचं ते होऊन दे. त्याच्या हाताला स्पर्श झाला व त्याने पाहिलं. नंदिनी त्याच्या बाजूला उभी राहून त्याच्याकडेच बघत होती. आदिराज. डॅड, डोंट शाऊट. घेतोय तुमच्या प्रश्नाचे उत्तर. हो, मी नाही बोललो दिव्याकर शेट्टी यांच्याशी. मी गेलो होतो. हवं तर CCTV चेक करा. दुसऱ्या फ्लोअरवर जाऊन त्यांच्यासाठी थांबलो. कोणी आले नव्हते. त्याच फ्लोअरवर शिक्षण मंत्र्यांचं केबिन आहे. तिथे त्यांची वाट पाहत एक मुलगी थांबली होती. ही तीच मुलगी होती जिच्या शाळेच्या जागेसंबंधी मी बोलायला गेलो होतो. मैथिली राजे, ओनर ऑफ द स्कूल. मग प्रॉब्लेम कुठे झाला? डॅड, तुम्हाला क्लिअर सांगतो. मैथिली ॲक्सिडेंटली मला एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये भेटली अँड आय फेल इन लव्ह विथ हर. पण तेव्हा ती कोण होती हे माहीत नव्हतं. सेकंड टाईमला तिला मंत्रालयात पाहिले आणि मी शेटेंना न भेटताच तिला भेटलो. ती शिवांजली शाळेला 10वीपर्यंत ग्रेड मिळवण्यासाठी आली होती मीटिंगला. मला जेव्हा हे समजलं तेव्हा माझा विचार बदलला. मी शेटेंना न भेटताच निघालो. जे खरं होते ते सारं आदिराजने सांगून टाकले. आता वादळ येव या भूकंप, तो मानसिकरित्या रेडी होता. त्याचं बोलणं ऐकून नंदिनीसुद्धा चाट पडली. तिलाही मैथिली आवडली होती. पण आदिराज एवढं पुढे जाऊन करेल तिने विचार केला नव्हता. मनातून ती खुश झाली होती.
आदिराज! विश्वनाथ भयंकर ओरडले आणि हात उगारत आधीवर धावून गेले. पण झटकन नंदिनी मध्ये आली. अहो, काय करताय हे? समोर उभा आहे तो आपला मुलगा आहे. त्याच्या वयाचा विचार तरी करा. नंदिनी बळ एकवटून म्हणाली. नंदिनी, बाजू हो तू. तुझ्यामुळे हा दिवस दिसतोय. लाडावून ठेवलेस त्याला. माझ्याशी, स्वतःच्या बापाशी खोटेपणा. विश्वनाथ यांचा पारा चढत होता. डॅड, मी काही खोटेपणा केला नाही. आय वॉज अबाउट टू टेल यू, बट तुम्ही मला शिवापूरला पाठवले. आदिराज बोलत होता. पहिलं आणि शेवटचं सांगतोय. मला शिवांजली स्कूलची जागा हवंय म्हणजे हवंय. नो एक्सक्युजेस. यू गेट मी? नाहीतर काय डॅड? आदिराज पटकन म्हणाला. ते वेळ आल्यावर सांगेन. विश्वनाथ रागाने बोलले व बाहेर निघून गेले. ते गेल्याबरोबर ड्रायव्हर धावत येऊन कारमध्ये बसला व कार गेटच्या बाहेर काढली. अपमानाने, रागाने आदिराज भडकला. एवढा मोठा बिझनेसमॅन एखाद्या साधारण माणसासारखा स्वतःच्या मोठ्या शिकलेल्या मुलाला एवढं ओरडतो? आदिराज खूपच नर्वस झाला. आदी, घे कॉफी घे राजा, शांत हो. नंदिनी त्याच्या हाताला धरून सोफ्यावर बसवत म्हणाली. नो आई, कसं बोलले पाहिलंच ना माझ्याशी? आपल्यापेक्षा इतका पैसा महत्त्वाचा आहे यांना? मला समजत नाही आहे. एवढी मोठमोठी प्रोजेक्ट आहेत आपल्या कंपनीकडे, तर ते छोटं साधं शिवांजली स्कूल यांना हवं आहे? टू मच. आधी खूपच अपसेट झाला. आधी शांत हो. हे बघ, तुझे बाबा जरी माझं सौभाग्य असलं आणि कितीही कटू असलं तरी ते चूकही असू शकतात. आधी, तुला मी आधीही सांगितले आहे आणि आत्ताही सांगते, तुझ्याकडे आलेला पैसा हा इमानदारीचा आणि प्रामाणिकपणे कमवलेला असायलाच हवा. ज्यावेळी आशासमोर उभा राहशील तेव्हा तुला तुझी लाज वाटायला नको. मग भले सादर राहायला लागलं तरी चालेल. तुझे डॅड खूपच ॲम्बिशियस आहेत. त्यांना फक्त पुढे जाणं माहिती आहे. मग त्यासाठी ते काहीही करायला तयार होतील. पण तू असा होऊ नकोस. नंदिनी डोळ्यात पाणी आणत बोलली. आई, तू मला त्यांच्यासारखं समजतेस का? नाही रे सोन्या, तू तर माझं रत्न आहेस. तू असं करणार नाहीस माहिती आहे मला. आधी, त्या मुलीची शिवांजली शाळा आहे हे ऐकून तर मला खूप आनंद झाला आहे रे. तू योग्य निर्णय घेतला आहेस. त्या मुलीच्या घरी कोण आहे याची चौकशी कर. मला तिला भेटायचे. तू जमवून आण. नंदिनी अधीर होऊन म्हणाली. आदिराज हसला. त्याची आई किती साधी, भोळी आणि या व्यावहारिक जगापासून अलिप्त आहे हे पाहून त्याला तिचा अभिमान वाटला. त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतले. आई, काळजी करू नकोस. सून तर तुला मैथिलीच आणणार मी. मग डॅडमध्ये आले तरी मागे हटणार नाही. आधी तिचे हात हातात घेत म्हणाला. कोणी माझं बाळ, म्हणत नंदिताने त्याच्या गालावरून हात फिरवला. दिसतंय तसं बिलकुल नाही आहे. दामोदर पंत त्यांच्या मुलाचा, सुनेच्या मृत्यूचा शोध घेत आहेत. शिवांजली शाळा विश्वनाथ चौधरीला का हवे? ड्रीम सोसायटी की अजून काही दुसरं रहस्य? अखिलेश मोहिते काय विघ्न आणणार? काजल, आदिराजला डोकेदुखी की संकट ठरणार? आदिराज, मैथिलीचं काय? सगळे धागे एकत्र आहेत की वेगवेगळे? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. तेव्हा ऐकायला विसरू नका. क्रमश. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. कथेला लाईक करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. तुमचं हाईप माझ्या कथेला पुढे नेण्यास मदत करेल. मनपूर्वक धन्यवाद.